समोर येते? नाही, 5 महिला होत्या, 3 महिला होत्या, याच्याबद्दल मला काही कुठली माहिती नाही खरं म्हणजे. संबंधित तपास अधिकारी कोण आहेत, काय आहेत मला माहित नाही. पण तपास केल्यावरच हे समोर येईल की 5 महिला होत्या का 3 होत्या, याच्यामध्ये कोण पळालं, कोणी पलायन केलं. आता सांगणं मला अशक्य आहे. पण पार्टी सुरू होती, हे तर आपण सांगता आहात. आणि असे सगळे अनावश्यक पदार्थ म्हणजे तिथे सगळे अंमली पदार्थ असतील, हुक्का बिक्क्याचा बार लावलेला होता, दारूच्या बाटल्या सापडलेल्या आहेत, अजून काही गोष्टी त्या ठिकाणी सापडलेल्या आहेत. मला वाटतं की तपासाचा हा भाग आहे. तपासात तिथे काय पण आता तुम्ही म्हणताय की अशा पद्धतीचा ट्रॅप होईल, याची मला पूर्वी कल्पना होती, कारण तसं वातावरण आहे राज्यामध्ये सध्या. नाथाबुका आणले असं ट्रॅप होईल असं मला वाटत होतं. मला संशय होता की अशा पद्धतीनं कुठेतरी पुढे अडकवलं जाईल आम्हाला. अरे बापू, मग त्यांनी यांना अलर्ट करायचं होतं ना जावई बापूंना. त्यांनी त्यांना सांगायचं होतं की बाबा थोडंसं असं सांभाळा, असं काय असं होण्याची शक्यता आहे. मला वाटतं या गोष्टीला कुठे अर्थ नाहीये. जे झालंय ते आपण मान्य केलं पाहिजे. आणि ठीक आहे, तपासाचा भाग आहे हा. कोणी चूक केली असेल तर तिच्या गळ्यात पडेल. मला असं वाटतं की नेहमी असंच बोलणं की काही झालं की यांनी केलं, काही झालं की त्यांनी केलं, काही झालं की हे षडयंत्र आहे. मला वाटतं प्रत्येक वेळेला असं षडयंत्र आपल्याशी कसं काय होतंय, असं नाहीये. आणि म्हणून मला वाटतं की काय जे असेल ते समोर येईल. मग त्याच्यामध्ये काय काय त्या ठिकाणी काय काय जप्त केलंय, काय नाही, मग कोणी आयोजन केलंय, काय हे. आजकाल तर यंत्रणा सगळी इतकी सतर्क असते, म्हणजे इतकं अपडेट झालं की फोन नुसता घेतला तर त्यातून आपल्याला कळतं कोण कोणाशी बोलत नाही. 7-8 लोकांचे जर फोन जर तपासले तर कोणी कोणाला निरोप दिला, कोणी कोणाला बोलवलं, हे सगळं त्यात कळेल ना.